पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. तापी भूस्तर विभागाची धडक कारवाई. 75 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. निझर तालुक्यातील सुलवाडा येथे अवैध वाळू उत्खननावर छापा. 3 डंपरसह मोठी कारवाई. तापी जिल्ह्यातील निझर तालुक्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात भूस्तर विभागाने मोठी कारवाई करत वाळू माफियांना जबरदस्त दणका दिलाय. सुलवाडा गावाजवळ तापी नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर टाकलेल्या छाप्यात 75 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार सुलवाडा गाव परिसरात रात्रीच्या वेळी आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती भूस्तर विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने मध्यरात्रीनंतर विशेष मोहीम राबवत पहाटे सुमारे 2 वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाई दरम्यान वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे 3 डंपर ताब्यात घेण्यात आले. अंकित परमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळातच झालेल्या धडक कारवाईची जिल्हाभर चर्चा होत आहे. अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. भूस्तर विभागाच्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भूस्तर विभागाने जप्त केलेल्या वाहनासह एकूण 75 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर